श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आपण स्वामी भक्त स्वामींची मनोभावे पूजा करतो, मठात जातो, व्रत करतो, पोथी वाचतो, पारायणे करतो. हे सर्व आपण नियमित करतच असतो. त्याचबरोबर आपण स्वामी समर्थांची शिकवण देखील आपल्या अंगवळणी आणली पाहिजे. खरं तर त्यामुळेच स्वामी जास्त प्रसन्न होतील असं मला वाटतं. ही शिकवण वाचायला, बोलायला अतिशय सोपी आहे, परंतु अंमलात आणणे हीच एक मोठी परीक्षा आहे. आणि कदाचित स्वामी हीच परीक्षा आपली बघत असतील आणि जर आपण त्याच्यात पास झालो तर स्वामी नक्कीच प्रसन्न होतील. तर ही शिकवण काय आहे? तर कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मनःशांती, सुख तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. तर आजपासूनच आपण स्वामी समर्थांची ही शिकवण नुसती वाचायची, बोलायची नाही, तर ती अंगकरणी आणायची. तसे वागून दाखवायचे आणि स्वामी समर्थांना प्रसन्न करायचे. श्री स्वामी समर्थ.